शासनानं कसलंही दखल घेतलेली नाही. आमचे माणूस मरून तर घेत नाही दखल. आम्हाला यांना न्याय मागायला यावं. आमचे किती माणसं मारायचे, आम्हाला कसलाही न्याय भेटलेला नाही. 2 दिवस झालं आम्ही उपाशी सगळेजण. न्याय भेटलेला आमचे माणसं मरून तर कदर नाही त्यांना. खाण्यापाण्याचे माणसं सगळे उपाशीला बसलेले. घरी एक नाही एक इथं सगळेच लेकरं बाळा सगळे बसलेले. त्याला कोण जिम्मेदार आहे? शासन आणि तहसीलदार आणि पोलीस स्टेशन जिम्मेदार आहे. कसलीही दखल घेतलेली नाही आम्हाला. कसलाही सुरक्षा दिलेलं नाही त्यांनी आम्हाला. लेडीजला लेडीज दिलेली नाही. रात्रभर आम्ही एकटं इथं बसलेलो. आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. आम्ही त्याच्याशिवाय आता हलणार नाही. आवादा कंपनीनं आम्हाला कसलीही माहिती न देता आमच्या शेतात येऊन खाणकाम करून खांबे उभे करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खोटी केस करून आमच्या काही शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला. आणि काही शेतकरी तर 2-3 शेतकरी तर मध्येच ठेवून घेतले. अचानक बोलवलं आणि सोडता सोडीना गेले. लिहून द्या ह्यांनाच मागायला लागले उलट. आणि ते तुमच्या शेतातून जाणार असं बोलू लागले. आणि इथं तुम्हाला पोलीस सोडणार नाही, मध्ये अटक करून टाकू ही अशी धमकी देऊ लागले. आणि तुमच्या शेतात जाणार असं आम्हाला धमक्या देऊ लागले. आणि पोलिसाचा धाक देऊन तुम्हाला आम्ही 2 दिवस आले इथं बसलात. कसलंही आम्हाला सहकार्य केलेलं नाही. एक लेडीज आम्ही इथं रात्रभर आहे तरी आम्हाला प्रशासनानं लेडीज आमच्यासाठी दिलेली नाही, काहीच नाही. कुणी दखलही घेतलेली नाही. आज तहसीलदार साहेब आले आणि ते म्हणले की हे माझ्याकडे नाहीये, तुम्ही कंपनीकडूनच लिहून घ्या. आम्ही जायचं कुणाकडं? पोलीस स्टेशन घेत नाहीये. तहसीलदार साहेब म्हणते तुम्ही आमच्याकडे नाही, कुठं कलेक्टरकडे जा. कोणतीही दखल देत नाही. इथं येऊन गेले आणि कंपनीकडून लिहून घ्या म्हणून त्यांनी 4 तास झालं ते गेलेले आहेत कंपनीकडून लिहून घ्या म्हणून. कसलाही केलेलं नाही. आमचे एक माणूस वारले तरी आम्हाला इथंच बसून येतो आम्ही. आता काय करायचं? कुणाकडे जायचं न्याय मागायला? ही दखल घ्यावी शासनानं, हीच नम्र विनंती. उपोषणाला बसलो. आमची आई वाढलेली आहे. मी इथं आणून ठेवायला लागलो आहे. उपोषण आम्ही काय सोडलेलं नाही. सरकारनं ह्याची दखल घ्यावं. आमचे माणसं मराले. सरकार काहीच बघा ना. तहसीलदार काय बघा ना. तहसीलदार म्हणतो की माझ्या हातात नाही. हातात कुणाची आहे? माझी आजी वारली.